नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या A1 तडका या चॅनल मध्ये। पराठे तर आपण घरामध्ये बनवतोच, पण आज आपण आपल्या किचन मध्ये अगदी वेगळ्या पद्धतीचा भन्नाट आणि पौष्टिक असा पराठा आज आपण बनवणार आहोत। हा पराठा पूर्णपणे कलरफुल असल्यामुळे अगदी मुले काय लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील। या पराठ्यामध्ये मी मेथीचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे मेथीची भाजी अगदी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर बीटरूटचा हा पराठा असल्यामुळे या ठिकाणी मी बीटरूट सुद्धा अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची साल काढून घेतली। त्यानंतर अगदी चाकूच्या मदतीने या बीटरूटचे अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत। हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे, म्हणजे याचीच पेस्ट बनवून घ्यायची आहे। याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये बीटरूटचे छोटे तुकडे घेतलेले आहेत, 2 आल्याचे तुकडे छोटे घातलेले आहेत, 1 छोटीशी मिरची टाकलेली आहे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर या मिश्रणामध्ये जिरे टाकायचे विसरलेले असल्यामुळे यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकून पुन्हा एकदा वाटून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटीभर होईल इतकं पाणी घालायचं आहे आणि पूर्णपणे पेस्ट बनवून घ्यायचे आहे। या ठिकाणी बीटरूटची पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण स्वच्छ धुवून ठेवलेली जी मेथीची भाजी आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। या ठिकाणी मी मेथीची पूर्णपणे नुसती पानं फक्त घेतलेली आहेत, त्याचे देठ हे जास्त प्रमाणात मी घेतलेले नाही, ते अगदी बारीक अशा स्वरूपामध्ये चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर परातीमध्ये मी 4 वाटी गव्हाचे पीठ अगदी चाळणीने व्यवस्थितपणे चाळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलेले आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कमी जास्त या प्रमाणात तिखटाचे प्रमाण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। मी 2 छोटे चमचे लाल तिखट घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, तसेच पाव चमचा हिंग पावडर आणि ओवा सुद्धा वापरायचा आहे। यामध्ये हातावरती जाडसर असा चोळून घ्यायचा आणि तो ओवा 1 चमचा घातलेला आहे। बारीक चिरलेली मेथीची पानं घेतलेली आहेत, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये जी बीटरूटचा ज्यूस म्हणजे जी प्युरी बनवून घेतलेली आहे ती या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण पिठामध्ये सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी प्युरी शिल्लक होती, त्यामुळे मी पाणी घालून पूर्ण पाण्याचा वापर या प्युरीचा वापर मी या ठिकाणी पीठ बनवण्यासाठी केलेला आहे। अजिबात एक्स्ट्राचं मी या ठिकाणी पाणी वापरणार नाही। त्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे दही घातलेला आहे। दही जास्त प्रमाणात आंबट नसावं, जास्त जर आंबट असेल तर तुम्ही या ठिकाणी दह्याचं प्रमाण कमी करू शकता। पूर्ण बीटरूटच्या प्युरीमध्येच मी ही पूर्णपणे कणिक भिजवून घेतलेली आहे, मळून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेल्या प्युरीमध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये अगदी चपातीला जशी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ही कणिक मी मळून घेतलेली आहे। तसेच या पिठापासून तुम्ही पौष्टिक अशा पुऱ्या सुद्धा बनवू शकता, त्या सुद्धा खमंग आणि खुसखुशीत बनतात। पराठ्यासाठीची ही कणिक मळून तयार झालेली आहे। त्यानंतर लास्टला यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तुपाचा हात लावून अगदी 15 ते 20 मिनिटांसाठी मी ही कणिक बाजूला ठेवलेली आहे झाकून भिजण्याकरिता। त्यानंतर तुम्ही पराठ्याचा आकार लहान मोठी साईज यानुसार तुम्ही गोळा बनवून घेऊ शकता। ज्याप्रमाणे आपण घडीची चपाती बनवतो अगदी त्या पद्धतीनेच या ठिकाणी मी हा पराठा सुद्धा घडी घालूनच बनवणार आहे। याकरिता अगदी छोट्या आकारामध्ये चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप लावलेलं आहे आणि पिठाचा वापर करून अगदी त्रिकोणी घडी घातलेली आहे।
या ठिकाणी मी अगदी गोलाकार अशा आकारामध्ये हा पराठा बनवणार आहे। तुम्ही या ठिकाणी अगदी तुम्हाला त्रिकोणी पराठा बनवायचा असेल तर तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा हा पराठा लाटून घेऊ शकता। अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जर घडी घालून तुम्ही पराठा बनवला तर अगदी मऊ लुसलुशीत दिवसभर राहते, अजिबात कडक बनत नाही हा पराठा। त्यानंतर मीडियम गॅसवरती जशी आपण चपाती भाजतो अगदी त्याच पद्धतीने हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी चपातीला म्हणजेच पराठ्याला तेल किंवा तुपाचा तसेच बटरचा सुद्धा वापर करू शकता भाजण्याकरिता। या ठिकाणी मी तुपाचा वापर करून हा पराठा भाजून घेतलेला आहे, अगदी दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून। तुम्ही बघू शकता की पराठ्याला अगदी सुंदर आणि अप्रतिम असा कलर आलेला आहे। अशा पद्धतीने मी पुढचे सर्व पराठे तूप लावून अगदी मध्यम गॅसवरती हे पराठे भाजून घेतलेले आहेत। तसेच या पराठ्यांना सुद्धा कलर अप्रतिम आलेला आहे आणि हा अप्रतिम कलर बघूनच तर मुले हे पौष्टिक असे पराठे आवडीने खातात। तर चला मग मंडळी, हा पौष्टिक पराठा तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या सोबत एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।